खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या फेरीचा निकाल हाती आला तेव्हा ठाकरे गटाचे बाबाजी काळे 1972 मतांनी आघाडीवर होते। अजित पवार गटाचे दिलीप मोहिते पिछाडीवर होते। आता हाती आलेल्या तिसऱ्या फेरीमध्ये दिलीप मोहिते 3355, बाबाजी काळे 7078, तिसऱ्या फेरीमध्ये बाबाजी काळे 3735 मतांनी आघाडीवर, एकूण 8738 मतांनी बाबाजी काळे आघाडीवर आहेत। तिसऱ्या फेरीमध्ये बाबाजी काळे 3735 मतांनी आघाडीवर, एकूण 8738 मतांनी बाबाजी काळे आघाडीवर आहेत। नमस्कार, चालू मतमोजणीचा आढावा घेण्यासाठी आम्ही आमच्या मतदान मोजणी केंद्रातील प्रतिनिधीसोबत संपर्क साधत आहोत। नमस्कार सर। नमस्कार। चौथ्या फेरीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि त्यानुसार बाबाजी काळे आघाडीवर असून 12162 मतांनी ते आघाडीवर आहेत। तर काय सांगू शकाल याबद्दल? खरं तर 197 खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची सकाळी 8 वाजता पोस्टल मतदानानं मतमोजणीनं सुरुवात झाली। त्यानंतर 8:30 वाजता ईव्हीएमची मतमोजणी सुरुवात झाली। पहिल्या फेरीपासून खरं तर पहिली फेरी इकडनं पश्चिम पट्ट्यात खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातून झाली। पश्चिम पट्ट्याच्या पहिल्या फेरीपासून खरं तर बाबाजी काळे ठाकरे गटाचे बाबाजी काळे यांना आघाडी पाहायला मिळाली। कारण पहिल्या फेरीतच त्यांनी 1972 मतांची आघाडी घेतली। कारण पहिल्या फेरीमध्ये बाबाजी काळेंना 5459 मतं मिळाली आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे दिलीप मोहिते यांना 3487 मतं मिळाली। ही पहिली फेरीतच त्यांनी 1972 मतांची आघाडी घेतल्यामुळं हा ट्रेंड खरं तर पुढच्या म्हणजे बाबाजी काळेंच्या आघाडीचा ट्रेंड पुढे तिसऱ्याच आणि आता चौथ्या फेरीतही कायम राहिला। कारण मग त्यानंतर तिसऱ्या फेरीतही त्यांनी 3735 मतांची आघाडी बाबाजी काळेंनी घेतली। म्हणजे त्यानंतर त्यांनी म्हणजे दुसऱ्या फेरी अखेर 8738 ची आघाडी मिळाली। आता चौथ्या फेरीचा अपडेट आपल्या जवळ आलेली आहे आणि चौथ्या फेरी अखेर दिलीप मोहिते यांची 12162 मतांनी पिछाडी घेतली त्यांनी। आता ह्या सलग 4 फेऱ्यांमध्ये दिलीप मोहिते मागे राहिलेत आहेत आणि बाबाजी काळेंची आणि 10,000 मतांच्या आघाडीचा टप्पा ओलांडलाय। आता हा ट्रेंड पुढे खरं तर ही 3च फेऱ्या एकूण फेऱ्या होणार आहेत 20, म्हणजे 19 फेऱ्या पूर्ण होणार आहेत आणि अंशतः एक फेरी होणार आहे। म्हणजे टोटल पाहता 20 फेऱ्या आणि आता 4 फेऱ्यांचाच निकाल आलाय। 4 फेऱ्यांमध्ये अर्थात ठाकरे गटाचे बाबाजी काळे यांनी मोठी म्हणता येणार नाही, कारण उर्वरित फेऱ्या असल्या तरी त्यांना जी मिळाली आघाडी ती शेवटपर्यंत टिकून राहते का पुढच्या का दिलीप मोहिते पुढच्या काही फेऱ्यांमध्ये पुढे जातात, हा एकंदरीत कल आहे। अजून खूप फेऱ्या बाकी आहेत, त्यामुळे आपण याकडे आपलं लक्ष असणार आहे वेळोवेळी। धन्यवाद सर।